सामन्याला झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे। चांगल्या नियमाने आणि चांगल्या शिस्तबद्ध सर्व खेळाडूंनी आपले खेळ दाखवलेला आहे, त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो। आणि ज्या सामन्यामध्ये ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये जर जो कोणी फायनलला जाईल किंवा सेमीफायनल थर्ड जे काय असेल त्या बक्षीचं, तर प्रत्येकाने एक मनामध्ये ठेवायचं का कुठलीही बाजू जिंकताना पहिला 2 पावलं मागे यायला लागते आपल्याला मोठी जंप घ्यायची असेल तर। त्यामुळे कोणी जिंकला हरला असेल तर त्याने पुढच्या जिंकायचे परिश्रम घ्यायला पाहिजेत आणि त्यामुळे जिंकणाऱ्याला माझ्या शुभेच्छा असतील आणि जो सेकंड नंबर असेल त्याला पण माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी पण आपला प्रयत्न करावा, पुढच्या वेळेस पण अशाच प्रकारे खेळ करावा आणि मला पण प्रथम प्राप्ती कसं मिळेल ह्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे, हीच माझ्याकडून सगळ्यांना विनंती आहे। आणि जी शिस्त पाळली तीच शिस्त शेवटपर्यंत पाळावी, नियम पाळावे। खेळामध्ये जी एक भावबंदकी असते आपली एक आपुलकी असते ती प्रत्येकाने दाखवावी। एक विशेष आहे की पत्रकार पण इकडे 1-2 आहेत असं मला वाटते। मी सर्व पत्रकारांना एक जाहीर आव्हान करीन की खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि जे आपले भजन कार्यक्रम वगैरे जे असतात ते सर्व कार्यक्रमांना तुम्ही सगळ्यांनी विरोध करा, परंतु अशा कार्यक्रमांना खेळताना, कारण हे सर्व तरुण मुलं आहेत, ह्यांना मजा घ्यायला काहीतरी असायला पाहिजे आणि म्हणून सर्वांना त्यांनी अशा कार्यक्रमांना सर्व पत्रकारांनी मदत करायला पाहिजे। सर्व पत्रकारांनी पॉझिटिव्हली त्यांच्याकडे बघायला पाहिजे। पैसे कमवणं हा काय खेळामधला भाग नाही आहे किंवा कुठलाही आपण ह्याचा कार्यक्रम करतो धार्मिक, त्या धार्मिक कार्यक्रमात पैसे कमवण्याचं प्राधान्य नसते, त्यामध्ये एक वेगळी भावना असते आणि त्या भावनेतून हे लोक, आमचा विजय आहे, नंतर कोण अमोल पाटील आहे, मुबारक आहे, म्हणजे बघा आता दोन्ही, एक अमोल पाटील 2 हे आहेत, म्हणजे हिंदू मुस्लिम दोघं पण एकत्र आहेत, म्हणजे खेळ आहे लगे। म्हणजे मी बोलल्याप्रमाणे खेळामध्ये दोन्ही लोक आहेत, हिंदू पण आहे, मुसलमान पण आहे, सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि खेळणारा कोण कुठल्या जातीचा आहे हे कोणाला माहीत नसते, हे प्रत्येक स्वतःला माहिती असते। त्यामुळे खेळामध्ये जात पात धर्म नाही आणि म्हणून असंच सगळं चालायला पाहिजे। पण एकच आहे, सर्वांना मी एक संदेश देईन की सर्वांनी अशाच प्रकारे गुणागोविंदाने राहावं, आपल्याला जेवढं काय चांगलं होतं ते करावं। फक्त माझी एक विनंती आहे प्रत्येक तरुणाला की कुठल्याही पद्धती कुठल्याही ह्याच्यामध्ये नशामुक्त असायला पाहिजे, नशा कोणीही करू नये ही माझी कळकळीची विनंती आहे। कारण बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळताना आम्ही बघतो की एक साईडला पार्टी चालू असते आणि मग येऊन खेळायला ह्या पिचवर उभे राहतात। हे तुमच्यासाठी हे जे ग्राउंड आहे हे सगळं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे कुठलेही नशापाणी धूम्रपान न करता ह्या जागेवर खेळायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। सर्वांना माझे धन्यवाद, सर्व प्रेक्षकांना माझा धन्यवाद, ह्याच्या पलीकडे काय नाही। आणि आपण एक चांगले उत्कृष्ट अशी बॅटिंग, सर्वात महत्त्वाची बॅटिंग तुम्ही करता आणि तुमचं प्रत्येक ठिकाणी आपलं नाव आहे, त्यामुळे तुम्हाला पण तुमच्या ह्याच्यामध्ये माझ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। चला, तर हे होतं आमचं आदरणीय प्रभाकर राऊत साहेब यांचं व्यक्तिमत्व, खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि खरोखरच आम्ही सुरुवात केली त्या सांस्कृतिक मंडळाच्या मॅचमधून। खरं तुम्हाला माहिती सांगू साहेब की कबड्डीपटू तिकडे आले आणि ते प्रो कबड्डीमध्ये गेले, कबड्डीच्या स्पर्धा, इंटरनॅशनल व्हॉलीबॉलच्या स्पर्धा, तत्पूर्वी आम्ही खो खो खेळलोय, क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा खेळलोय। त्यानंतर झालं का माहिती आहे का, आमचं अंकुर इथे राहायला आला, मग तिथे दुर्लक्ष झालं, भाईंचं लक्ष बोईसरमध्ये जास्त झालं, पण सर्वात मोठी स्पर्धा पालघर जिल्ह्यात करणारा आपला गाव होता या लोकांना। चला, इथे बाकी अजित मेमन साहेबांचं देखील शाल पुष्पक घेऊन स्वागत केलं जाईल। मनोज शर्मा हे त्यांचं चला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल। अजित मेमनजी, चला आमचा हा सत्कार स्वीकारायचा आहे। येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे, खैरापाडा आणि सरावली ग्रामपंचायतचं बरेच उमेदवार आहेत, भावी सरपंच असं त्यांच्याकडे लोकांचं नजरा दिल्या आहेत, येणारा काळ असं सांगू शकतोय। चला, आमच्या शुभकाम तुझ्या पडत असतील, आमचा स्वीकारलाय आणि पुन्हा जाऊया एक मधुर आवाज उमरळीचं संतोष पाटील यांच्याकडे।
यस आपण जातोय ऑनगोईंग मॅच कडे जिथे चालू आहे दोन संघ जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतंय विजय 11 सेटलमेंट संघ पाहायला मिळतंय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजेच श्री 11 संघ. श्री 11 संघाचा जर विचार केला तर प्रथम नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पहिला स्वीकारलेला आहे. ग्रामीण पॅनलचे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे जर पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाल्या. 2 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहे. यस हॅलो हॅलो आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 15 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस दहिसर संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा. आपल्याला जे जेवण या टुर्नामेंट मधून जर पाहिलं तर जेवणाची व्यवस्था केली आहे 10 खेळाडूंना त्यांना मात्र जेवण घेण्यासाठी या ठिकाणी एक प्रतिनिधी यायचा आहे. दहिसर संघ सागर पाठक जिथे कुठे असतील प्लीज यायचं आहे 2 मिनिटांसाठी कॉमेंट्री बॉक्स कडे. सागर पाठक. तर आपण पाहतोय फलंदाजीकडे नक्कीच पाहिलं जाईल विजय प्रसाद ज्याची ही टुर्नामेंट आहे आणि सर्वे सर्वा म्हणून त्याला पाहिलं जात आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. ते मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन साठी नक्कीच जाईल. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला होता. एक धाव अर्जित केली जाईल. या एके धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 16 धावा स्कोरबोर्डवर आहेत. एक गडी नक्कीच बाद झाला. सुरुवात चांगली केली होती नक्कीच रुपेश या फलंदाजाने. 2 चौकार नक्कीच रुपेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते आणि 4 सिंगल. इथे मात्र आपण पाहतोय एक गडी बाद झाला मिस्टर जमाल ज्यांनी 3 चेंडूचा खेळ केला आणि 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच देत असताना नवीन फलंदाज जर पाहिला तर विजय प्रसाद या टुर्नामेंटचा सर्वेसर्वा आपण पाहतोय. याच्याकडून मात्र 1 चेंडूवर 1 धाव आतापर्यंत घेतली जाते. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3रं षटक टाकण्यासाठी जर गोलंदाज पाहिला तर मिस्टर विकास गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 नितेशजी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर नितेशजी देसाई साहेब. आपण पाहतोय सिंगल साठी खेळलाय. सिंगल मिळेल नो डाऊट. 1 धाव तर अर्जित केली जाईल. 1 मिनिट फक्त थांबायचं आहे. 1 मिनिट. आपले पाहुणे वर्ग आहेत ते नक्कीच आपला निरोप घेत आहेत. येस गेम कंटिन्यू करा. आपले या ठिकाणी मान्यवर आपली रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपलं मौल्यवान वेळ मात्र दिलं त्यासाठी खूप खूप आयोजकांच्या वतीने आम्ही धन्यवाद मानतोय. मॅच मॅन ऑफ द मॅच दीपक याला पाहिलं आपण मागच्या मॅचचं तर दीपक यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. अजित मेमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे मात्र खेळाडूला गौरवण्यात यावं. डिसिजन मात्र आपण पाहतोय. एक डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळेल. सिंगल रन्स मिळेल. यस अंपायर रिव्यू लिया है. सॉफ्ट डिसीजन सिंगल रन्स.
यस डिसिजन येईल, जागेवर मात्र जातील. सॉफ्ट डिसिजन सिंगल होता, इथे मात्र चौकार दिले जात आहे. नक्कीच चेक केलं होतं. आपण पाहतायत युट्यूबचं माध्यम आहे आणि कॅमेरामॅन नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. जयस्वाल जबरदस्त कामगिरी करत असताना कॅमेऱ्याच्या मार्फत आपण पाहतायत. येस चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू, 2च चेंडू. यस 2 चेंडू आहेत. 2 वाईट चेंडू फेकले आहेत. इथे मात्र आपण पाहतोय शिफ्ट करण्याचा प्रयत्न रुपेशाचा चुकले जात आहेत. डॉट चेंडू येईल. प्रत्येक डॉट चेंडू थोडासा प्रेशर बनवतोय, तो म्हणजेच सेटलमेंट 11 विजय 11 संघासमोर. जर पाहिलं तर श्री 11 संघाचा विचार केला, ग्रामीण पॅनल मधून हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसातील. जर पाहिला तर पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय. इथून नंतर सेमीफायनलचे सामने सुरू होतील. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते. आतापर्यंत 23 धावा. चेंडूचा खेळ पाहिला तर आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रुपेश आणि विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतोय. रन्स मात्र 1 मिळेल. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 24 धावा. 24 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओहो सिंगल साठी विजय इथे मात्र खेळतोय. चेंडूला 1च धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या 25 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. या जाऊया उर्वी डीजे कडे आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. यस डीज आहे. क्रिकेट का क्रेज काय आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलंय मुन्ना जयस्वाल यांना की एक मोबाईल वर नक्कीच इथे उपलब्ध आहे, मात्र मोबाईल वर माय मॅच पाहतोय. नक्कीच हे क्रिकेटचं क्रेज आहे. रिव्ह्यू पाहतायत नक्कीच. इथे मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने मारला आहे. चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर मितेशजी देसाई साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मुबारक यांना की आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल माईची शाल देऊन त्यांचं स्वागत करावं. आपण पाहतायत मितेशजी देसाई. आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी. त्यानंतर सागर पाठक साहेब आहेत या ठिकाणी. मी विनंती करतोय विकास बॉस यांना. सागर पाठक आपण पाहतायत या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित होत असताना मान्यवरांच्या रूपामध्ये. आणि विकास आपण पाहतोय बॉस या नावाने ओळखला जातोय. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. जर रुपेश 3 चेंडूवर 3 चौकार मारतोय तर नक्कीच कोणाकडून अमोल दादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपण पाहतोय 3 चेंडूवर 3 चौकार मारा आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र घेऊन जा. हे पारितोषिक लावले जात आहे. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत 2000 रुपये मुबारक नक्कीच पाहायला मिळत आहेत यांच्याकडून असतील. जर 3 चेंडूवर 3 चौकार मारतील. इथे मात्र 1 चौकार मारले. काय जबरदस्त प्रहार, अप्रतिम प्रहार. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, मात्र फटका जर पाहिला तर रोखणे मुश्किल होता नक्कीच. आणि चेंडू निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. ज्या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर
34 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. रुपेश पुन्हा एकदा जर 3 चेंडूवर 3 चौकार मारतोय तर टोटल जर पाहिलं तर 2500 रुपये मिळतील. ते मात्र इथे नशिबाची साथ आहे रुपेशला. मात्र इथे पहा प्रयत्न आपण चांगले केले आहेत, मात्र कुठेतरी पाहिलं ना तर 1% नशीब असणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि हेच नशीब आपल्याला पाहायला मिळालं. फटका एकदम स्लोवर होता, चेंडू अडवायचा होता आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू मात्र चौकारासाठी निघून गेलाय. 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत. इथे मात्र पाहतोय धावसंख्या स्कोरवर लागली जाते ती म्हणजेच 38 धावा, 38 रन्स. धावा चांगल्या प्रमाणे जमवल्या आहेत विजय 11 संघाने. ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या दरारा आपलाच असणार कारण की मैदान ही आपलंच आहे हे मात्र दर्शवताना रुपेश आणि दुसऱ्या बाजूला विजय आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुढेच एकदा गोलंदाजी मार्कवर येईल मिस्टर रंजन येईल. बघूया रंजन टू विजय. मात्र आपल्याला पाहायला मिळतंय विजय आतापर्यंतच्या 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे आयोजकाच्या भूमिकेमध्ये. आज मात्र इथे पहा विजयच्या बॅट मधून येतोय चौकार. काय जबरदस्त फटका होता. पूर्णपणे जर पाहिलं तर कव्हर रिजन खाली आहे. चेंडूला मात्र जो गॅप पाहिला तो खूप मोठा होता आणि चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आला आणि सरळ सीमारेषे पार चौकारासाठी येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. बघूया अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. विजय प्रसाद देखील टॅप केलाय चेंडूला. इथे मात्र 1 रन्स घेतला जाईल का, मात्र विकेट मिळतोय. विजय इथे मात्र बाद होईल. DJ Sai Shiva Sandesh अभिषेक येतोय नवीन फलंदाज. DJ इथे मात्र आपण पाहतोय रुपेश या जर पाहिलं रुपेशला तर 3 चेंडू मध्ये 3 चौकार रुपेश इथे मात्र मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस रुपेशच्या या खेळामधून जर पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 3 चौकार नक्कीच लागलेला आहे. अमोल दादा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि त्याचप्रमाणे मुबारक पुढेच एकदा पाहतोय. यस वाईट चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी घेतली जाईल. रुपेशचं मात्र कमाल करीन या ठिकाणी कौतुक केलं जाईल रुपेशचं, कारण की आतापर्यंतची जी पूर्ण पारी आहे ती रुपेश खेळलाय. रुपेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर चौकारांची संख्या विचारली तर टोटल तब्बल धावा 29 पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू मध्ये 29 धावा. जोरदार झाल्या असू द्या रुपेश साठी. काय जबरदस्त फलंदाजी करतोय रुपेश. पूर्णपणे चार्ज झालाय. इथे मात्र पुण्याच्या एकदा गॅप मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मात्र मिळेल 1. या एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. खूप चांगली धावसंख्या उभारले. 40 धावा आतापर्यंत. फुलटा चेंडू आहे, गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाईल 4 धावांसाठी. इथे मात्र जर पाहिला तर अभि देखील पाहतोय फटका मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेस होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 52 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. एकदा हा देखील चेंडू पाहिला.
डॉट चेंडू येतोय. धावा होत आहेत 52. षटक क्रमांक जर पाहिला तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधला. यानंतर आपण पाहणार आहोत सेमीफायनलचा पहिला सामना, जिथे 2 संघ जोडले जातील. एका बाजूला जर पाहिलं तर पंचाळी संघ असणार आहे, दुसऱ्या बाजूला संघर्ष मुरबे संघ. धावसंख्या झाले आहेत 52, 52 धावा. चला 2 संघाचे कर्णधार मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. 2 संघांना मी विनंती करेन, संघर्ष मुरबे संघाचा कर्णधार आणि पंचाळी संघाचा कर्णधार. ओंकार येतोय गोलंदाजी माकवर. गोलंदाज पाहायला मिळेल. रुपेश साठी मात्र हा चेंडू फेकला जाईल. षटक क्रमांक 6 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू आणि गॅप शोधलाय. काय जबरदस्त प्रहार ऑफ साइडच्या दिशेने. मात्र हा चेंडू जर पाहिला तर कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र धावसंख्या जमवली जाते 56 धावा. नक्कीच 56 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आजच्या दिवसातील जर पाहिला तर हाय स्कोर म्हणून नक्कीच पाहायला मिळेल. 15 चेंडू मध्ये 34 धावा बहरदार खेळी केले रुपेशने. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 58, 58 धावा. रुपेश जर 3 चेंडूवर 3 चौकार मारतोय तर विजय प्रसाद यांच्याकडून नक्कीच पारितोषिक लागले जात आहे. दोन्ही बॅटल जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारतायत तर 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. नक्कीच अभिषेक साठी देखील पारितोषिक आहे आणि रुपेश साठी देखील आहे. चेंडू शिल्लक आहे तिथे मात्र आपण पाहतोय 4 आणि 1 चौकार मारले अभिषेक यांनी. बघूया उर्वरित 2 चेंडू मध्ये जर चौकार मारतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फटका तर चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 63 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारा आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज घ्या. फटका तर चांगला आहे, क्या बात है. 1 चौकार तर आली आहे. धावसंख्या 67, 67 धावा आजच्या दिवसात. आशीष शेख जय भी आ जाइए स्टेज पे. ओहो इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सिंगल रन साठी जाईल. धोका पत्करला नाहीये. नक्कीच धावसंख्या खूप झाल्यात. 68 धावा आतापर्यंत जमवल्या. आजच्या दिवसातील जर पाहिला तर हायेस्ट स्कोर म्हणून आपण पाहतोय. इथे मात्र गाव आपलं आहे, मैदान आपलं आहे आणि दबदबा देखील आपलाच आहे. 68 रन्स आतापर्यंत झालेले आहेत. 68 रन्स. शेवटचा चेंडू नाही, 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. इथे मात्र आपण पाहतोय पंचांकडे पाहिलं जाईल. या चेंडूवर नक्कीच ओव्हरची होईल समाप्ती. 6 षटक कंप्लीट झालेत. येस डिसिजन इथे मात्र रिव्ह्यू घेत आहेत बॅट्समन.
अंपायर जागेवर जातील आणि आपला डिसिजन आहे तो नक्कीच कळवतील आपल्याला. इथे मात्र आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी म्हणून दिली होती, जागेवर जाईल अंपायर आणि जी डिसिजन असेल तो नक्कीच कळेल आपल्याला. अंपायर डिसिजन येतोय वाईट बॉल. नक्कीच एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर 69, एकूण 70 धावा आजच्या दिवसातील हाय स्कोर पाहायला मिळतोय. एकूण 70 धावा स्कोरबोर्डवर आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हा देखील चेंडू पाहायला जाईल. वाईट चेंडू. 70 धावा संघाच्या पूर्ण होत आहेत. 70 धावा. खूप चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या जात आहेत. जर विचार केला तर रुपेशचं मी खरोखर कौतुक करीन. 17 चेंडू मध्ये 39 धावा आतापर्यंत जमवतोय. हा देखील चेंडू वाईट आहे. धावसंख्या जर पाहिली तर 71 धावा. पहा, एक चेंडू फेकण्यासाठी आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत. अवांतर चेंडू पाहायला मिळत आहेत. अवांतर धावा येत आहेत. 71 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. शेवटचा चेंडू. हा देखील वाईट चेंडू आहे. इथे काय घडलं जात आहे तर प्रत्येक चेंडू वाईटवर वाईट फेकलं जातोय. 72 धावा. जिथे पारी समाप्त झाली होती असं वाटलं होतं की 68 धावांवर पारी समाप्त झाले, तिथे मात्र 4 रन्स आणखीन मिळत आहेत. एकूण धावांचा जर विचार केला, एकूण चेंडूचा विचार केला तर 10 चेंडू आतापर्यंत फेकल्यात गोलंदाजांनी. हा 11वा असेल. हा 11वा असेल असं वाटतंय. मात्र बघूया. यस, वाईट चेंडू आहे. अवांतर धाव 74 धावा स्कोरबोर्डवर. 1+1. 12 चेंडू आतापर्यंत फेकल्या जात आहेत. म्हणजे 2 षटक त्याने हाताळले आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा रुपेश साठी फटका तर चांगला आहे आणि इथून चौकार जाईल. हे होतं क्रिकेट. पहा, शेवटच्या चेंडू पर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या आपल्याला कळली नाही. इथे मात्र धावसंख्या कळली जाते. 78 रन्स. 79 to 20. चला, पंचाळी संघ एका बाजूला आणि संघर्ष मुरबे संघ. चला या आपण लगेचच टॉस करून घेणार आहोत. चला, पंचाळी संघ अंकुश भोईर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं जाईल संघर्ष मुरबे संघ. कर्णधार यायचा आहे लगेचच आपण. चला प्लीज, दोन्ही संघाला विनंती आहे, आपण कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. प्लीज या. मुरबे संघ आणि पंचाळी संघ कर्णधार या आपण पंचाळी संघ आणि मुरबे संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. प्लीज या आपण. कारण की आपण जाणीव आहे आपल्याला, टुर्नामेंट खेळतायत आणि टुर्नामेंट मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करतोय. इथे मात्र दोन्हीही कर्णधार अजूनही अवेलेबल झाले नाही आहेत. यस, अंकुश भोईर आलेला आहे. हॅलो, चला मुरबे संघ कर्णधार या आपण. आलेत का? ओके, चला. एक मोठी ऐतिहासिक अजितजी मेमन साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अजितजी मेमन साहेब यांच्या शुभ हस्ते आपण
कॉइन स्पिन करणार आहोत. इथे मात्र दोन संघांना शुभेच्छा असतील. सेमी फायनलचा पहिला मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एकेकडे पाहिलं तर संघर्ष मुरबे असेल, दुसरीकडे पंचाळी संघ आपल्याला पाहायला मिळते. चॉईस आहे. यस, संघर्ष मुरबे संघ कॉइन स्पिन करणार आहेत. यस, पंचाळी संघ नाणेफेक इथे मात्र जिंकला जातोय. अंकुश भोईर, नक्कीच विनंती आहे आपणास की आपण विराज. अंकुश भोईर, डिसिजन काय असेल तुमचा? सर्वप्रथम फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंग घेतलाय. संघर्ष मुरबेसारखा सर याला पाहिलं संघाला तर आज पॅराडाईज संघासारख्याला मोठ्या बलाढ्य संघाला आज त्यांनी हरवलेलं आहे. नक्कीच जर पाहिलं तर तुमचं स्ट्रॅटेजी काय असेल त्यांच्या विरोधात? खरोखरच मागची जी राऊंड खेळले ते मुरबा संघ खूप सुंदर खेळले. आमची स्ट्रॅटर अशी असणार की जेवढे धावा बनतील तेवढे आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आज टीम मध्ये काही चेंजेस आहे? विकी थोडा बाहेर होता, आता आलेला आहे. धन्यवाद. जाऊया संघर्ष मुरबे संघाकडून पॅराडाईज संघ इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला जो बलाढ्य संघ होता. आज काय म्हणशील? सेमीफायनलची मॅच आहे. जर नाणेफेक जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? फिल्डिंग केली असते आम्ही. आता मात्र बॅटिंग करावी लागणार आहे कारण की पंचाळी सारखा जर संघ पाहिला तर त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. त्यांच्या विरोधात हार्दिक किंवा तुमचा जर विशाल जर पाहिला तर कोण आज बॅटिंग करेल असं वाटतंय? विशाल. यस, शुभेच्छा असतील कारण की मॅच सुरू आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. नक्कीच सेमीफायनलचा हा टॉस आपण पाहतोय. जबरदस्तीरित्या मात्र पंचाळी संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे आपल्याशी जोडले जातील माझे गुरुवर्य. नक्कीच आपण पाहतोय संके सर. हॅलो. हॅलो. चला, आजची सर्वात मोठी धावसंख्या जर आपण पाहिली, एका साईडला विचार केला तर आहा हा हा, ये तो क्या क्या वड़ा पाव खाने गए थे, बर्गर खा के आ गए, जेब से पैसा खा लिया, घर पे उतरते आ गए, ऐसी बात हो गई. और ये ओवर के समापन सबसे ज्यादा हाई स्कोरिंग का मैच है. ये जीत के लिए बनाने हैं 79. आज के दिन का सबसे हाई स्कोरिंग मैच ये है. और इसके बाद सबसे बड़ा सेमीफाइनल मैच खेला जाएगा. टूर्नामेंट का सबसे हाई स्कोर है 79. विजय 11. टूर्नामेंट का सबसे ज्यादा रन बनाने वाली ये टीम है. हाईएस्ट स्कोरर, हाई स्कोरिंग मैच. चला, नॉन स्ट्राइक पे प्रथमेश है और स्ट्राइक पे है प्रथमेश. रुपेश, ओहो, क्या गेंद को घुमा दिया. बिल्कुल गुल्ली डंडा में जैसे डंडा को खिखार देते ऐसे उखाड़ने की कोशिश थी और बाकी का काम किया विजय प्रसाद ने. दोस्ती चषक एक ब्रांड मैच यहाँ पे आज देख रहे हैं आप. ग्रैंड फिनाले और पिच गेंद थी, इसको खेलना चाहते थे. डिक्लेयर जोन में गेंद है, आसानी के साथ 1 रन पूरा किया और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन. तर निश्चितच 79 धावा ह्या तुम्हाला करायच्या आहेत. आजच्या दिवसात विचार बघितला, काय मॅच बघितली आपण. पहिली मॅच, तर दैसरची मॅच, सगळ्या मॅचेस जर विचार केला, हीच एक मॅच अशी आहे जिथे एका साईडला धावा जास्त झाल्यात. दोस्ती चषक आपण इथं बघतोय. विजय प्रसाद, अमोल पाटील, मुबारक, मुन्ना, अमोल शर्मा असे असंख्य, आदित्य इलेव्हनचे आमचे अमोल भाऊ आणि असंख्य सूर मारलाय. सरंग सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हटलं जातं. आणि आमचा कॅमेरामन तुम्हाला बघायला मिळतोय बोईसोच्या चॉकलेट बाय. टेलिमीर घेऊ की हिकलर घेऊ? आहा, मुन्ना जयसवाल, बढ़िया गेंदबाजी.
आस्किंग रेट काफी बड़ा है, स्कोर ही सबसे ज्यादा है 79। 36 गेंदों में बनाने, हर गेंदों में 2 रन बनाने के कवर की रिजल्ट में डायरेक्ट थ्रो, यहाँ पे रन आउट का मौका था मगर सुरक्षित अपने घर में पहुंचे। आखिरी गेंद डालने के लिए इस बंदे ने 6 गेंद डाली थी, 5 वाइड, उसके बाद एक चौका, उससे पहले ही चौका मार देते क्या फर्क होता था। हर किसी की सोच है। तो 1 ओवर के समापन के बाद स्कोर 2 ओवर के समाप्त स्कोर हो चुका है 5 रन। अभी है रवि राणा। बढ़िया ऑफ स्पिन गेंद और खूबसूरत फील्डिंग यहाँ पे। ओहो क्या फील्डिंग की है। फेंकने वाला भी 72 किलो और पकड़ने वाला 82 किलो। बैकफुट पे पंच किया मगर यहाँ पे बहुत अच्छा फील्डिंग करते हुए। ये 4 है, टच किया अपने पैर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। बेटा हर लड़की फंसी तो फंसी नहीं, कभी कभी भाई भी कहते भाई साहब ये एड्रेस बताना, तो फिर आप उसके भाई हो जाते हैं, ऐसा फंस गए जाल में। एक बार फिर गेंदबाजी करते हुए पैरोसिप, बेहतरीन शॉट 4 रनों के लिए, खूबसूरत शॉट, बैक टू बैक दूसरा चौकार। ऐसे शॉट खेलने पड़ेंगे, प्रति ओवर में आपको 3 बाउंड्रीज लगाएंगे तो ये मैच जीत पाएंगे आप। अतिशय सुरेख मान्यवरांनी देखील या स्पर्धेची व्याख्यान केली। प्रत्येकाच्या मनामध्ये ही स्पर्धा आठवणीत राहील अशी दोस्ती चषक आपण या मैदानावर बघतो, चिल्ड्रन पार्कच्या मैदानावर। इथे बाकी या स्टेजचे बॅलन्स गेला आणि इथे बाकी स्टंपिंग केलं गेलं। विजय प्रसादचं चांगलं निरीक्षण, चांगले यष्टिरक्षण। तिसरं षटक सुरू आहे। प्रसाद जातो नवीन फलंदाज, फरक धावसंख्या आहे ती 14। प्रसाद नवीन बॅट्समन। इथे बघूया चेंडू ऑफ टूच्या खूपच बाहेर वाईड चेंडू जातोय। 15 धावा या बाकी आता फलकावर लागल्या जात आहेत। ओहो सो गए, सो के बाद लेट गए, लेट के बाद गिर गए, गिर के बाद पलट गए, पर रन से की मिला। रन ज्यादा हो चुके, 79 बहुत बड़ा स्कोर है। मगर अभी तक आप अगर बात करेंगे श्री और हमारे चॉकलेट भाई काफी अच्छा कैमरामैन का काम करते हुए, बूंदी चूर लड्डू ज्यादा खाते हैं, फिनिशिंग अच्छी रहती है ना उसमें। चला 3 षटकं झालीत, अजून 3 षटकं बाकी आहे। फरक धावसंख्या लागलाय ती 16। उद्यापासून आपण बघणार आहोत मुरबा गावामध्ये ऑरेंज चषक लीलावती क्रिएशनच्या माध्यमातून आपण जुळणार आहोत। आम्ही दोन्ही समालोचक तिकडे असणार आहे। एक ब्रँड टुर्नामेंट, ज्या टुर्नामेंट 3 वर्षांमध्ये जे नाव कमवलंय आणि त्यांच्या आयोजकांशी माझी चर्चा झाली आहे। 2 वर्षाच्या आत महाराष्ट्रातले मोठमोठे संघ त्या मैदानावर खेळायला बघायला भेटेल। सिमेंटची विकेट आहे पण काय षटकार बघायला मिळतात। गतवर्षी ऋतिक आणि हार्दिक याने एकाच सामन्यामध्ये तब्बल 23 षटकार ठोकले होते। काय फलंदाजी बघायला मिळाली होती। बॅकफुटला गेलाय, इथे बाकी क्षेत्ररक्षण बघायला मिळते। डायरेक्ट थ्रो, रन आउटचा चान्स, अजून देखील आउट नाही आहे तिकडे। आता बाकी तुम्हाला स्टंप उचलला, आता बाकी गडी बाद। आता बाकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो रोहित शर्मा, बॅट्समन गेलाय तो रवि। नवीन है, बराबर नए नए आए हैं तो नवीन ही रहेंगे। 1 साइडेड मैच में ये कहूंगा, होता है क्रिकेट में कभी कभी। ब्रेक गेंद, लेग ब्रेक गेंद थी, गेंद गिरने के बाद और अंदर आई, बैट की एज देने के बाद डिक्लेयर जोन में स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 17 धावा या वाक्य फलकावर लागल्या जातात। कट लागून पुन्हा जाते थर्ड मॅच डिक्लेअर झोनच्या रिझनला 1 धावा, धावक संख्या होते 18। इसके बाद बाकी खरा मैच रहेगा, बिल्कुल फाइनल में मैच रहेगा। एक साइड है पंचाली विकास टैपर और एक साइड में है खाली विशाल, मुरबा की टीम।
युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे तो युवा संकल्प युवा प्रतिष्ठान युवासेना चला आमच्या दरम्यान आता आमच्या मंचावरती येत आहेत सौरभ आप्पा संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि तदनंतर त्यांच्याबरोबर जुळतात आमच्या युवा सेनेचे निश्चितच उद्धव ठाकरे सेनेचे दर्शन संख्ये ओके दर्शन संख्ये देखील ताजे येतात पण सौरभ आप्पा म्हटलं की संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आपण बघतोय अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा असो बऱ्याच स्पर्धा असो प्रत्येकाच्या मनामध्ये जुळणारा आणि निश्चितच एक मोठं व्यक्तिमत्व बघा तरुण तरफदार असं नेतृत्व बघायला मिळतं ते म्हणजे आमचे सौरभ आप्पा यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे चला निश्चितच आमचे सौरभ आप्पा हे मंचावरती आता येतात एक मोठं दांडगं व्यक्तिमत्व संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असं मोठं कार्य ते सांभाळतात आणि त्यांच्याबरोबर आपल्याशी जुळतात ते म्हणजे निश्चितच दर्शन संख्ये ह्यांचं देखील वक्तृत्व खूप चांगलं आहे महेश दोडके वेलकम पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय ओहो सुंदर अफड केलं गेलं होतं पण चेंडू सुटला जातोय जमिनीवर जेव्हा हाताचे घुटणे टेकले तेव्हा चेंडू बाउन्स झाला आणि हाताने सुटला जातोय बघा कॅच कशापणे सुटलं जात आहे डिस्कशन कसं करावं आणि निरीक्षण कसं बघावं हे तुम्हाला पाहायला मिळतंय अतिशय मोठी मॅचेस खूप सुंदर आयोजन अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला चांगली पोचपावती दिली बघितल्यानं प्रत्येकाची मनं पारडणारी डोळ्याचे पारं फिटणारी अशी स्पर्धा आपण इकडे रंगवतोय आणि निश्चितच दोस्ती चषकाचे मी जेवढं कौतुक करेन तेवढं खूप काही इथे बाकी पुन्हा धावा होतो खूप सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय दोस्ती चषकाच्या माध्यमातून विजय 11 संघाकडनं खेळाकडनं आज सुरुवातीला आपण पहिला सामना पाहिला तो म्हणजे पंचाळी विरुद्ध सरावली जरी सरावली पराभूत झाली पण खूप क्षेत्रक्षण त्यांच्याकडनं चांगलं बघितलं त्यानंतर दैसर संघाकडनं देखील आपण चांगलं क्षेत्रक्षण पाहिलंय त्यानंतर जब्बीर वाट ऑफ फिल्डिंग मोरबा काय फिल्डिंग केली पण जब्बीरचं मी कौतुक करेन की ती मॅच टाय करून त्यांनी दाखवली खऱ्या अर्थानं विचार केला तर तिथे 4 ते